वेलकम टू माय ब्लॉग. सो मित्रांनो, तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल, आज जी ट्रिप आहे ती आहे डोंबिवली टू कणकवली बाय मुंबई गोवा रोड. सो तुम्हाला अपडेट दिसणार आहे मुंबई गोवा हायवेचा, की रस्त्याचं काम कसं झालं आहे आणि काय कसं आहे ते. ॲक्च्युली आता आम्ही निघणार आहे, जर्नी आम्ही 4 वाजता चालू करणार आहे आणि बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचू तिकडे. पण सामान सगळं पॅक आहे. 3 वाजता उठलो आहे मी, काल रात्री 11ला आलो घरी. झोप झाली आहे तशी. सो आता चला, जसं जसं रस्ता पुढे जाईल तसं हा व्हिडिओ पण पुढे जाईल. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत. अरे हा, मी नाही, रस्ता नाही, मी पुढे जाणार. तसं हा व्हिडिओ पण पुढे जाईल. सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण अपडेट घ्या मुंबई गोवा हायवेचा. ओके. बघा आता वाद्यात 4:45. सामान अर्ध गाडीत भरलेलं आहे आणि अर्ध घेऊन जायचं आहे. जेवणाचा डब्बा पण घरूनच चाललाय हे बघ. आणि कालचं जेवण जिरलं नाही, मध्यरात्री उठलं म्हणून ॲसिडिटी झाली. दिवा लावला मम्मीने. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि माझी प्रिन्सेस पण उठली आहे सकाळी सकाळी बाय करायला. बाय होई. काय आणलं तुम्हाला खाऊन? हां, काय नको आले. माझी बापू किती छान आहे, तिने एक मोठी लिस्ट दिली आहे मला. बाय बाय बाय. हो, तुम्हाला सकाळ कुठं ऊन लागतं हो? टोपी घातलेली. आता काय हातात कुठे धरणार ते डोक्यात घातले काही बोजे घ्यायला नको. बाय बाय. एकटंच गेलं की काय? बाय बाय, गुड नाईट. नाही नाही, गाडीत बसलो आपल्याला. 4:45 झालेत. ती बघा माझी बेबी. चला, सामान लावून घेऊया. मित्रांनो, गाडीत सामान भरलं आहे, दाखवतो तुम्हाला. आणि गाडी निघायच्या आधी ॲक्च्युली मी पूर्ण चेक करून घेतलो. भले ती काल चेक केली असेल, कारण हेडलाईट आणि इंडिकेटर सगळे नीट चालत आहेत की नाही कधी पण बघून घ्या. स्पेशली जर तुम्ही नाईट ड्राईव्ह करत असाल तरी. तसं तर मी नाईट ड्राईव्ह करत नाही, पण करून घ्यायची चांगलं असतं. आणि कालच मी नायट्रोजन टॉपअप केलं आहे, सामान भरलं आहे. दिसतंय का बघू? बघा, मागे पण सगळं फुल आहे आणि पुढची पण साईड सगळी फुल झाली आहे. निघूया आता. म्हणजे बीस्ट पण रेडी आहे आणि मी पण तेवढाच उत्साही आहे गावी जायला. चला बघा, आता एक्झॅक्ट वाजलेत 3:51 आणि आम्ही आता निघतो आणि बघूया आता किती वाजता पोहोचू आपण. चला, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, खाण्यापिण्याची सोय, पावना देवी माते की जय. चला. सो फ्रेंड्स, गाडीत पेट्रोल तर फुल आहे, कारण मागच्या इथे पेट्रोल क्रायसिस झालेलं माहिती आहे ना तुम्हाला. लोक पॅनिक करत होते, तर तेव्हा मी पण गाडी फुल करून ठेवली आहे. पण आता निघालोय तर जाता जाता CNG जिथे भेटेल ते भरत जायचं आणि तसं तुम्हाला कॉस्ट पण सांगेल. मित्रांनो, आता लवकरच आंबेडकर जयंती येते. अजून डोंबिवलीतच आहे मी. आता आपल्याला थोड्याच वेळात महाराजांचे दर्शन होणार आहे. बोला, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, मी आता लागलोय कल्याण फाटा हायवेला. इकडे मेट्रोचं काम चालू आहे, माहिती आहे तुम्हाला. मला वाटलं होतं आधी इकडे ब्लॉकेज मिळेल, कारण रात्रीचं काम असतं ना इकडे जोरावर. तसं काही नाही झालं नाही अजून. हो, बरं आहे. नाही तर कधी कधी अनावेळी शब्द तरी अवेळी, अनावेळी शब्द पण नाही, अवेळी कधीतरी असं. नाही तर ट्रॅफिक भेटतं इकडे तुम्हाला. शी माझी मराठी. मित्रांनो, आता आम्ही थांबलो ॲक्च्युली CNG भरायला. लाईन लागली सकाळची. हे बरं आहे की लाईन नसते, पटापट CNG मिळतं. आणि दुसरी गोष्ट, एक्सपेक्टेड टाईम बघा किती दिसतोय. 1 वाजेपर्यंत पोहोचणार. पण तुम्हाला काय वाटतं, हा तर नॉनस्टॉप जर्नीचा टाईम आहे. तुम्हाला काय वाटतं किती वेळ लागेल किंवा किती वाजेपर्यंत मी पोहोचेन कणकवलीला? नक्की कमेंटमध्ये आता सांगा. पुढे जाऊन फॉरवर्ड करून बघून सांगू नका प्लीज.
मला बघायचं आहे लोक गॅस बरोबर देतात का, किंवा प्रोफेशनल ड्रायव्हर्स त्यांचा अनुभव काय आहे ते मला आता कळेल या व्हिडिओ मार्फत. ओके, नक्की सांगा. CNG बरोबर थांबलोय, पण गंमत सांगतो आता थोड्या वेळापूर्वी. आम्ही गाडीत बसलो आणि पप्पा डायरेक्ट मोबाईल काढून आहे ना काकडावरती लावायला चालतो. सकाळी सकाळी कसलाच मूड बंद करताय. पटापट मोबाईल हातमध्ये ठेवून आम्ही दोघं पण एकत्रच बोललो. डायरेक्ट मोबाईल लावून गाडीतच जोराने काकड आरती. अरे सकाळ झाली आहे म्हणून काकड आरती. अरे काय फालतू की. आता माझ्या बीस्ट मध्ये आता CNG फुल होते आणि प्रवासाच्या या आंबट गोळ्या उलटे नको व्हायला म्हणून. म्हणजे ही गोळी खाल्ली का तुम्ही प्रवासाला जाताना? आमची म्हणून पहिल्यापासून देते, मी खातो. ओ CNG किती भरलं बघूया. शुल्क नाही बघा, 710 रुपयाचं 8.5 किलो CNG फुल झाले. कॅशियर. सो हे बघा 710 रुपयाचं CNG आणि 3500चं पेट्रोल. अशी आपली आता गाडी फुल आहे. आता बघूया नेक्स्ट हॉल्ट CNGचा कुठे होतो. लेट्स गो. पहिले लागला हा शिळफाट्याचा टोल. ॲक्च्युली मुंबई गोवा रोडचे अजून टोल चालू झाले नाहीत. आमच्या इकडून निघता एक लागतो तोच. आता राईड चालू करून एक्झॅक्टली 45 मिनटं झाली आहेत आणि आम्ही आता पोचलो कळंबोली फाटा. आणि मी गाडी बघ कुठून घेऊन चाललोय. मित्रांनो आता आलंय तोटन. इकडे सगळे ड्रायव्हर्स लोकांना माहितीच असेल, तिकडून आपण बोलतो की मुंबई गोवा रोड ॲक्च्युली चालू होतो. सो इथपर्यंत रस्ता आत्तापर्यंत तरी स्मूथ होता एकदम. कुठेच काय अडथळे नाही, खड्डे नाही, काय नाही काय नाही. बघा बघा मुंबई गोवा दिसलं. बोर्ड पण खराब झाला आहे. आता हा टर्न घेणार आणि मग आपला मुंबई गोवा रोड चालू. बाय बाय बनवूया. चंदा मामा अजून दिसत आहेत. आता वाजले 4, नाही आता वाजले 5 ॲक्च्युली. आणि मी इकडे हायवेला थांबलेलो जरा लघु शंकेला. चला गाड्या फास्ट जातात बरोबर. आता इंदापूर जवळ कुठेतरी पोहोचलंय. रस्ता बघ. अरे बाबा हळू घेते थोडा हा पॅच बाकी आहे इकडे. ॲक्च्युली फ्रीज आहे. काय माहिती हे ब्लर का झालं. अजून 10 वर्ष. वाजले आता 5:45. सो फ्रेंड्स आम्ही आता पोचलोय जांभूळ टेप पेट्रोल पंपला. ॲक्च्युली जांभूळ टेप गाव आहे, तिकडचं हे पेट्रोल पंप आहे. आणि जरा फ्रेश व्हायसाठी थांबलो आहे आम्ही. आणि हळूहळू उजेडायला पण लागलं आहे. चंद्रमामा तरी पण आहे अजून. हे बघा उजेडायला लागलं आहे. मित्रांनो आता हळूहळू उजाडतंय बघा. धुकं पण बघ कशी पडली समोर दिसते. उतरलेत खाली. ओके फ्रेंड्स आता वाजलेत कितीमध्ये. आता वाजलेत एक्झॅक्ट 6:30. आणि आम्ही आता इकडे कुठे इंदापूर रुद्रावली कामेकर CNG पंपला थांबलो आहे. ॲक्च्युली CNG टाकी अर्धीच झाली आहे. रस्ता आत्तापर्यंत खूपच चांगला आहे. छोटेच पॅच होते तिकडे, थोडं काम चालू आहे पण मस्त. आता नेक्स्ट ब्रेक आता लगेचच घेणार आहे. मला झोप यायला लागले. सो आता मी थोडं चहा पिणार आणि मग पप्पांना, ॲक्च्युली पप्पा माझ्या बाजूला बसून टुलक्या काढतात. मग त्यांना आता मागे पाठवते आणि मम्मी येणार पुढे. पाटी तुमची ही हा पाटी कशी झाली. किती त्रास चालू आहे बघा. साईड
मम्मी पुढे आली पप्पा मागे गेले. पप्पा डुलक्या काढत होते म्हणून पप्पांना पाठी पाठवत. डुलक्या म्हणजे कुठे गेला? मग रात्री सांगितलं झोपत झोपत नाही म्हणून. नाही झोपलं पण मला जाता चल मम्मी आणि मी काय बडबड आम्ही गाणी लावत जाणार. गाणी नाही चालू केली. चलो ए, काय नुसती अशी तुम्ही ठेवली द्या इकडे. चल क्रीम आहे, ट्यूब आहे, दबलं तर सगळं बाहेर येणार. आईचं ठेवले बस ते घ्या ते बोचक कपड्याचं आहे. आता झोप उडाली तुम्ही माझी. एंटरटेनमेंट चालू झाली. आता काय बोलता तर झोप हे बाई, झोपवता. मग कसे तडपडतात. हा ते घ्या. बघा ना, बघा किती किती काय काय चालू आहे बघा. झालं शांत की सांगा मग मी गाडी चालू करतो. मम्मीचे पण नखरे कमी नाही. काहीच नाही बॅगेत. अरे नसतं तरी त्या बोलली असती. दरवाजा बंद कर रे लॉक कर. करतो तुम्ही झोपा. नाही पडणार तुम्ही झोपा. ओम नमः शिवाय. गुड नाईट. आता डायरेक्ट कणकोलीला उठला आणि नाही हा कणकोलला दे. आवाज कुठूनच काढू नका. नाही, माझा नाही चला आम्ही गाणी लावतोय आता आवाज नाही. बिंदा सूर्यदेवाय नमः. मम्मीने एवढा हलून हलून फोटो काढलाच सर सूर्याचं. त्यामुळे आम्ही आता इकडे थांबलोच शेवटी. वा आता बोलूया आपण. ओम सूर्यदेवाय नमः. ॲक्च्युली आम्ही आता थांबलोय नाश्त्याला. इकडे प्रणिताला माहिती आहे कुठे. रेड्डीज प्युअर व्हेज. नाश्ता करूया, चाय पिऊया आणि मग जाऊया पुढे. आज मेनू कार्डवाला बदलला आहे आमचा. नाही तर दरवेळी प्रणिताच्या हातात असते. काय पाहिजे? उपमा शिरा मिक्स. उपमा शिरा मिक्स. हॉटेलचा ॲक्च्युली व्ह्यू चांगला आहे बघा मला. तो सनराईज अजून दिसतोय काय हे बघा. पण आज झोपायला पण नाही दिलं तर लगेच उठवलं नाश्त्याला बसून. आता एकदा खाऊन पोट भरून मग झोपलं. मग डायरेक्ट कणकोली. ओव्हर ॲक्टिंग कॅमेरा चालवला पप्पा. ओव्हर ॲक्टिंग एवढे करायला लागतात ना. ओव्हर ऍक्टिंग नाही. मला आपलं सिरियस बसून तरी पण सिरियस. ओ माय गॉड सिरियस. ही सिरियस. नाश्ता व्हायला वेळ आहे. A few moments later. मम्मी एक कॉफी आली आणि ही माझी चाय. चांगली आहे का चाय? गरम पाहिजे पोटात थंड झालेलं. गोड आहे दुधाची. चांगले. अरे मागच्या CNG पंपवर किती पैसे भरले सांगितलं नाही ना तुम्हाला. मागच्या CNG पंपला किती भरलं मी? 300 400 400 रुपयाचं किती भरले? 800 का 710 710 ॲक्च्युली सगळं कॅश ट्रान्झॅक्शन करतोय. माझ्याकडे कॅश कॅरी केली आहे यंदा मी. त्यामुळे सगळं कॅश ट्रान्झॅक्शन आहे. आणि पप्पाचा नाश्ता आला पप्पाचा नाश्ता. उपमा शिरा मिक्स प्लस शेव. माझं वाईट आहे. एकदम वाईट आहे. आय होप वाईट नसेल. पायनॅपल शिरा आणि उपमा. डोंगळा बघ किती मोठा आहे. बापरे. वाचला. आणि माझा गरमागरम मेदूवडा आलाय. टेस्ट करणार पप्पा? टेस्ट करणार ना? या हे असं असतं. घरात मोठे असले की पहिले मान द्यायला लागतो. मसाला डोसा पण आला. मम्मीचा मसाला डोसा पण आला. 4 प्लेट मेदू वडा. गरमागरम आलाय. मस्त टेस्टीला. गरमागरम सगळ्या गोष्टी टेस्टीच लागतात म्हणा. चांगला आहे. हो नाश्ता झाला. पोटभर झाला. आता थांबायचं नाही. गडात थांबायचं नाही.
ओके पुढे जाऊन लांब थांबायचं. आम्ही आमच्या आता जर्नीला लागलोय, थोडं वाईब करत, आणि ऊन आलंय वर म्हणून तुम्हाला माहिती आहे मम्मी स्टेटस टाकायचा प्रयत्न करते. काय नाही गावी चाललोय सांगायला. सगळ्यांना माहिती आहे यार, ज्यांना माहिती नाही त्यांना कळलं. मम्मीला लाल केस घ्यायचे सण पडतोय ना, ओरिजिनल कलर दाखवायचे मम्मीला केसाचा. बाजूला करा ना ते पडत, माझे पण तसेच आहे मम्मी सारखे, तर ऊन पडत नाही म्हणून. मित्रांनो केव्हापासून आहे ना मी 80लाच क्रूज करतोय गाडी. कुठेच ब्रेक मारायचा, कुठेच ब्रेक मारायची वेळ नाही आली. एवढा रस्ता चांगला आहे. आता इथे मारावं लागणार आहे, कारण स्लो करावं लागेल. ओके नाही केलं ॲक्च्युली मी अजून स्लो. तेव्हा काय करत नाही, बरोबर चालली आहे. क्या बात आहे, अजून तरी नाही. पप्पा बोलताय त्याचा आवाज येतोय काय व्हिडिओमध्ये? एवढी म्हणजे विचार करा, एवढे शांत झोपले आहेत ते की रस्ता एवढा चांगला आहे. बिलकुल गाडी अशी खड्डे नाही, काय नाही काय नाही. बोलतायत पण ना कसले बोलतायत मम्मी. 4 तास झाले. 4.25 तासात आम्ही कसे तिच्या बोगद्याकडे. चालेल थांबा, बोगदा इंटर करू. आम्ही पोहोचलो आता पण. हा मी पोचलो, तुम्ही बोलताय ना काय ऐकायला चालू केल्या चालूच आहे. आम्ही पोचले, मम्मी बोलते कॅप्चर्ड. कशी ती बोगदा आहे बघा. 4.25 तासात. 4.25 तासात कशी ती बोगदा क्रॉस केलं की चिपलून. मला आधी वाटलं मला काळं काळं का दिसतंय, नंतर विसरलो. मी गॉगल लावलाय. गॉगल लावलं तर विसरलो, म्हणून मी लाईट चालू केली मग गाडीची. फ्रेंड्स आता खेडला पोचलोय, तर थोड्याच वेळात चिपळूण लागेल. हा पॅच एक खराब आहे थोडासा. आतापर्यंत गाडी एकदम पाण्यासारखी आली, आणि इथे हा एवढा पॅच बाकी आहे वाटतं करायचा. आणि माझ्या मते थोडं पुढे संगमेश्वरला आहे, पण रस्ता चांगला आहे. साईडचा जो सर्व्हिस रोड जरी दिलाय तो पर्यायी रस्ता. काय पर्यायी रस्ता हे आता दिसतंय. हे चिपळूण. चिपळूण पण जोरावर काम चालू दिसतंय. पण कधी होईल ते माहिती बघत. आता थोड्याच वेळात लागणार चिपळूण. हा पण चिपळूण आता उतरल्यावर आहे. परशुराम घाट आहे. चिपळूण गेलं ते अजून चिपळूण. वाढायला लागला हळूहळू. हात गरम व्हायला लागले माझे हात. सावर्डे. हा ना, मी मम्मीला तेच सांगतोय की चिपळून गेलं. अरे सॉरी, तुम्ही बोलले म्हणजे. गाडी चालवते लक्ष कुठे. सावंत साहेब उठलेत. आयला एवढी मस्त गाडी चालवली, त्यांची एक झोप झाली पूर्ण. बघितलं कसा माणूस घोरत होते चांगले. 15 किलोमीटर आहे. आणि आता हे कुठलं गावाला आहे माहित नाही, पण इथून सावर्डे 15 किलोमीटर आहे. पण इथे पण हीच परिस्थिती आहे. कधी होणार हा रोड? यार हे बघ, त्यांना थांबून सांगू का मी? जरा पटापट करा. तो ज्या स्पीडने करतोय ते बघून वाटत नाही. मम्मी बरोबर ना बेट लावली पाहिजे होती. मम्मी बरोबर खरंच बेट लावली पाहिजे होती. परशुराम घाट नंतर चिपळूण येतं. आता हे चिपळूण आलंय. ते पण चिपळूणच होतं, ते ओल्ड चिपळूण. मम्मी आता ओल्ड चिपळूण आणि न्यू चिपळूण बघ. ओल्ड दिल्ली, न्यू दिल्ली, बागड बिल्ली.
एआयचा इमेज बघ कसा वापर केलाय पूर्ण आंबेडकरांचा Constitution ना? of India. चिपळून आहे सॉरी सर मॅप वापरायला Driver आहे, ए driver तसं ला पण माहिती नाही ड्रायव्हरचा प्रश्न नाही मला मी कॉन्फिडंट होतो तुम्ही मला हे केलं तुलाच माहिती नाही काय आहे, ते तू कुठून मॅप चाललोय. ते असं झालंय तर आजकाल लोक मॅप वापरतात तर लोकांना काय कळतच नाही की कुठले पहिलेचे लोक कसे जाणते होते त्यांना माहित होतं लगेच बघून अरे चिपळून लागेल A few moments later. आता चिपळूणला थांबलोय सीएनजी फुल करतोय तशी तर परत अर्धीच टाकी झाली आहे आणि इकडे मित्रांनो चिपळूणला रेट 86 रुपीज चालू आहे सध्या सो आता इथून फुल केल्यावर लांजाला पोचेल आरामशीर मग लांजाला फुल केलं ना लांजाला भेटलं पाहिजे पहिली गोष्ट लांजाला फुल केलं तर मग डायरेक्ट दारिस्ते आमच्या खुद्द गावी त्याआधी आम्ही कणकोलीला पण हॉल्ट घेणार आहे कारण गाडीत जे सामान घेतलं आहे ते तिकडे सोडायचं आहे आता वाजलेत 9:15 पण आत्तापर्यंत रोड कंडिशन एकदम टॉप नॉच कुठेच कंटाळा नाही आला कुठेच वेळ वाया नाही गेला आहे ट्रॅफिक किंवा ह्याच्यामुळे सो मजा आली सो इथे 356 रुपयाचं CNG भरलं इकडे 86 रुपीजच्या प्रमाणे आतापर्यंत माझ्यामध्ये मी 710 हा नाही आपण द्या 710 आणि परत 300 समथिंग तिकडे आणि 356 इकडे म्हणजे किती झाले मम्मी इस AI के जमाने में कोणालाच काय गेलं आमच्या ओवीला पण येत नाही एवढ्या अबॅक असला क्लास आला असं असं करायची ती सोडून दिला तर ती पण AI वापरते तुम्ही सांगा यार किती 710 356 700 आणि 300 1000 झाले ना मम्मी आणि अजून 300 म्हणजे 1300 रुपये सो 1300 रुपयात मी लांजाला पोचीनच लांजा काय कणकोलीला पण पोचेन पण कणकोलीत लांजाला आणि कणकोलीत पण झालंय CNG पंप ते आता पहिल्यांदाच बघणार आहे मी तिकडे भरायला भेटते का माहिती नाही झालं ऑनलाईन नाही ना नाही ना अरे तो एसटीचा दरवाजा नाही आहे पप्पा लागला होता पहिल्या ह्याच्यात पण परत खोलून परत लावला बोला माहित नाही ओके फ्रेंड्स आता पोहोचलो आपण संगमेश्वर आणि पुढे बघू शकता तुम्ही ही परिस्थिती आहे बघा ट्रॅफिक नाही आहे पण रस्ता कच्चा आहे लाल मातीचा रस्ता आता आलंय आता असं वाटतंय आलोय गावी चिपळूणपेक्षा इकडे काम जरा जोरावर दिसतंय दरवेळी मी या फाट्याने जातो पण आता सध्या सरळच रस्ता सजेस्ट करतोय सतत तसंच जाऊया अरे बाबा माझी ब्रिज बापरे हा ब्रिज आहे का पक्का पाणी आहे रे नदीला दिसतंय ब्रिज म्हणून किती खतरनाक वाटतंय बापरे पार होऊ दे त्याच्यावर हे मोठे मोठे हो ना. कंटेनर पार होऊ दे रे देवा झाला बाबा पूर्ण संगमेश्वर सिटी प्रॉपर ते रस्ता अजून खराबच आहे बघा तुम्हाला दाखवायसाठी तिथून आलो दुसरा रस्ता सजेस्ट करत नव्हता तुम्हाला दाखवायचं होतं ना मुंबई गोवा रोड अपडेट त्यासाठी हे सगळं कव्हर करावं लागतं त्यासाठी नक्की एक लाईक मारा आता आम्ही पोचलोय निवळी टोल प्लाझा अजून सगळी तयार होतात ते काही वर्षांनी लुटणार आहेत आपल्याला कुठला तरी फाटा आलाय गणपतीपुळेचा गणपती हा इकडे बोर्ड लावलाय गणपतीपुळे राईट साइड इकडे पण सगळे डायनोसॉर्स आहेत काम करतायत ते JCB डायनोसॉर्स सो आता 10:51 मी पोचलो आहे
रत्नागिरी. आता बघूया इथून किती वेळ लागतो. मला काय वाटतं किती वेळ लागेल कणकवलीला पोचायला. एक्सपर्ट्स प्लीज शेअर युअर टायमिंग्स की तुम्ही किती वेळात पोचाल इथून. माझ्याकडे ते एक्सेल 6 आहे, मस्त आली बेबीमध्ये. जरा पाय मोकळे करायला थांबलो. आता इथून अजून 2 तास दाखवत आहे. आणि हे बघा मित्रांनो अजून सगळीकडे काम चालूच आहे. तो डोंगर पण मस्त कसा लाल दिसतोय, लाल लाल मातीचा डोंगर. आणि आपण तिकडून इकडे आलो. ते बघा तिकडे रस्ता दिसतोय तो बघा. तिथून इथपर्यंत आलो. इकडे जरा एक फोटो काढतो थंबनेल साठी. आता लास्ट CNG स्टॉप घेतलाय लांजाला. बघा लाईन लागली आहे बाहेर. 24/7चा बोर्ड लावलाय पण इकडे काय ऑनलाईन नाही आहे. सो ॲक्च्युली CNG होता अर्धी टाकी आणि गेली असती कणकवलीपर्यंत. पण कसं आहे पुढे फिरायचं आहे ना आपल्याला, म्हणून इकडे पण फुल करून घेतलं. इथे पण 360 रुपयाचं. हां हो 360 रुपयाचं CNG भरलं. 4 किलो ऑलमोस्ट. नाही ही आता जी गाडी होती ना फुल ती कणकवलीपर्यंत गेली असती. सो 1300 मध्ये आम्ही कणकवलीत पोचतो. पण आता हे मुद्दाम जास्तीचं भरलं कारण आम्हाला फिरायचं आहे म्हणून लोकलसाठी. चला आता 1 तास आहे इथून मग आम्ही पोचू. वर रस्ता दिसतोय का? रस्ता आहे नाही दिसत आहे? वरती एकदम वरती तो बघ. हा ते रस्ता आहे का? जाम जोरात फिरायला लागले आहेत. ऊन भरपूर आहे. हाच रस्ता वर जातोय तिकडे. ओके फ्रेंड्स, सो आपण फायनली पोचलोय तळेरे. बघा आदिष्टी माता मंदिर कडे. आणि आपलं सुखरूप प्रवास झालेला आहे इथपर्यंत देवीच्या कृपेने आणि पावना देवी मातेच्या कृपेने. सो आता कणकवली थोड्याच वेळात येईल. ओके या रस्त्याने आलो आणि आदिष्टी माताला हाक नाही दिली असं कधीच झालं नाही आहे. येताना जाताना बहुतेक ड्रायव्हर्स, ट्रक ड्रायव्हर असो किंवा नॉर्मल ड्रायव्हर पण असो, प्रायव्हेट गाडी ते थांबतातच. तुम्ही पण थांबता की नाही थांबता हे मला नक्की सांगा. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आता आधी आम्ही कणकवलीला चाललोय आमच्या कणकवलीच्या घरात. आणि आता मी टाइम तुम्हाला तिकडे घराकडे पोचल्यावरच दाखवतो की किती वाजले. कणकवली कलमट बँक कॉलनी. आली बाबा कणकवलीतली प्रॉपर्टी आली आमची सगळ्यांची. हे बघा आमचं कणकवलीचं घर. फ्रेंड्स वाजले किती बघितलं? 1:45. सो 1:45ला आपण कणकवली टच केली आहे. निघालो होतो 4ला. 1:45 म्हणजे किती झाले? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 8 तास. 8 तासात आणली आहे मी गाडी. मस्त. ॲक्च्युली जेवायला नाही थांबलो ना म्हणून फक्त नाश्ता केला आणि मग डायरेक्ट इकडे आणली. सो मस्त झाला प्रवास. अजून व्हिडिओ संपला नाही आहे. आता इथून आम्हाला परत सामान ठेवून पुढे जायचं आहे दारिस्ताला. सो आता सामान ठेवून लगेच निघतोय आम्ही. पण त्याआधी जेवायला थांबतोय. पप्पा बोलले ना पेट्रोलचा खर्च तुझा, जेवणाचा खर्च माझा. आम्ही आता चाललोय इकडचं फेमस कणकवलीचं निखिल लंच होम. तिकडे आम्ही व्हिडिओ रील बनवली होती ती माझ्या चॅनलवर नक्की जाऊन चेक करू शकता. आणि हे जे घर मगाशी आता दाखवलं तुम्हाला त्या घराचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक करा आणि आपण व्हिडिओ लाईक करा. चला. A few moments later. हे हॉटेल जेवढं फेमस आहे तेवढा त्याचा मोठा इश्यू म्हणजे पार्किंग. तर फेमस असल्यामुळे गर्दी भरपूर होते आणि पार्किंग बिलकुल अवेलेबल नाही इकडे. जेवढी पार्किंग आहे ते कशी लागते बघा. हे बघा यस पार्किंग आहे. सो मी आता तिकडे पार्क केली आहे. यांचं ऑर्डर करून झालं सुद्धा. काय ऑर्डर केलं? दुसरी मच्छी नाही आहे मग
दुसरी मच्छी आहे की नाही? हां हां भाकरी ते सुका चिकन थाली हा मसाला चालेल. चला डोळे बघा 4 वाजता निघालो. गॉगल घातला होता म्हणून कळत नव्हतं. मित्रांनो मागच्या वेळेपेक्षा ताट जरा रिकामच दिसतंय मला यंदा. काहीतरी कमी आहे बाबा. ते मच्छीमध्ये येतं. जाऊ द्या आता मी खातो. मम्मीचं ताट जास्ती भरलेलं दिसतंय आणि त्यांच्या ताटात 2 मच्छी आलेली. ती 1 मच्छी मला दिली. पप्पा व्हिडिओ कसे काढतात. हां झालं जेवण. मित्रांनो खरं सांगू तर आज थोडं डिसअपॉइंट झालं कारण मच्छीचा सार जो होता त्याला बिलकुल चव नव्हती. ॲक्च्युली चव वेगळीच येत होती आंबट अशी. म्हणून मी विचारलं की बाबा मच्छीचा सार कसला होता. तर मिक्स मच्छीचा सार होता. सगळ्या मच्छ्या एकत्र करून सार होता. आणि आज प्लेट कमी यासाठी दिसत होती चिकनची. चिकन सुक्का मिसिंग होता. चिकन सुक्का मिसिंग होता कारण सगळीकडे गॅसचा तुटवडा आहे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे जे चूल आहे ते चुलीवरचे म्हणजे चूल चालू नाही ना. सो आयटम कमी केलेत पण क्वालिटी खराब केली यार. ते मजा नाही आली मला. सो मी रेकमेंड नाही करणार तुम्हाला पण तरी पण तुम्हाला जर खायचं असेल इथे येऊन तर तुम्ही नक्की येऊ शकता. निखिल लंच. ओके फ्रेंड्स सो जेवून आता निघालो आहे आमच्या खुद्द गावच्या रस्त्याला दारिस्त्याला. आता वाजलेत आता इकडून कणकवलीवरून आमचं दारिस्ते गाव जे आहे ते फक्त 20 मिनटावर असेल. 20 मिनटं ना. 18 किलोमीटर 20 मिनटंच. सो आता तिथे जाणार आणि मग हा ब्लॉग एंड करणार. पण त्याच्या आधी तुम्हाला घर दाखवणार असेल बाहेरून. ओके त्याचा पूर्ण व्हिडिओ पण बनवायचा विचार चालू आहे परत माझा. पण आधी तिकडे पोचूया मग दाखवतो. चला. हे आलं आमचं दारिस्ते गाव. पटेलवाडी वरची पटेलवाडी बघा. इथून जाऊया वर. चला इथे हां हां गेट मस्त बनवला. मित्रांनो गावच्या घरात पोचलो आणि हा नजारा बघायला किती भारी वाटतं बघा. आंबे बघा किती लटकलेत. वाव. फायनली पोचलो. सुखरूप पोचलो. आणि आय होप मी तुम्हाला सर्व मुंबई गोवा हायवेचे जे डिटेल्स आहेत ते बऱ्यापैकी दिले असेल. आणि माझे जे घर बघताय ह्याचा व्हिडिओ आता लवकरच येणार आहे माझ्या चॅनलवर. आमचं गावचं घर म्हणून. आणि आमचं गावसुद्धा दाखवणार तुम्हाला. तसं तर मी हे व्हिडिओ बनवलेत पण पुन्हा यासाठी बनवतो आहे कुठून कुठे प्रगती झाली आहे ती दाखवायची आहे. ओके आता मी झोपतो कारण मला संध्याकाळी ऑफिस आहे. म्हणे कशी कामं सांगते व्हिडिओ करता याची किंमतच नाही. चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.